नमस्कार. RTA ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभाग प्राथमिक परिपत्रक करण्यात आले. दिनांक 13/8/2024 रोजी परिपत्रक करण्यात आले. प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती साक्री शिरपूर. विषय काय दिले? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकातून व शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार जिल्ह्यासाठी पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांमधून कंत्राटी पद्धतीने मागवण्यात आलेल्या अर्जाबाबत परिपत्रक करण्यात आले. जिल्हा परिषद धुळे येथे तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर तुमची मेरिट लागले, तुमचं नाव कोणत्या ठिकाणी बघायचं ते डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. संदर्भ काय दिले? शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे दिनांक 13/8/2024 रोजी पात्र व अपात्र याद्याबाबत परिपत्रक आहे. उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकातून व शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार जिल्ह्यासाठी पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांमधून कंत्राटी पद्धतीने मागवण्यात आलेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असून उपलब्ध कागदपत्राच्या आधारे कागदपत्राची पडताळणी अंतिम यादी तयार करण्यात आलेली आहे. बघा, शिफारस पात्र उमेदवारांमधून कंत्राटी पद्धतीने मागवण्यात आलेल्या अर्जाची छाननी कंप्लीट झाले, त्यांची यादीसुद्धा लावण्यात आले असून उपलब्ध कागदपत्राच्या आधारे कागदपत्राची पडताळणी अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. सदर कागदपत्रामध्ये चूक तफावतबाबत तक्रार असल्यास दिनांक 16/8/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांचे आक्षेप मागवण्यात आलेले आहेत. बघा, ही डेट लक्षात ठेवायचं आहे. 16/8/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांचे आक्षेप मागवण्यात आलेले आहे. कोणाचं कागदपत्रामध्ये काही चुका असेल किंवा काही दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला 16/8/2024 पर्यंत मुदत देण्यात आली. तरी सदर यादी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे लावण्यात आले. कोणत्या ठिकाणी यादी लावण्यात आले? शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे लावण्यात आले. बघा, तुमचं मित्र कोणी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि त्यांना इन्फॉर्म करा. यादी कुठे लागले ते सुद्धा त्यांना कळेल आणि ते त्यांचं नाव बघू शकणार आहे. आणि 16/8/2024 पर्यंत काही क्युरी आले असेल तर 16/8/2024 पर्यंत मुदत दिली आहे. याबाबत आपल्या स्तरावर सर्वांनी अवगत करण्यात यावे असं हे परिपत्रक करण्यात आले. महेंद्र सोनवणे, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांनी हे परिपत्रक जारी केले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.